प्रशासनाचा सर्वात मोठा दणका. शास्त्रीनगर दक्षिण सदर बाजारमध्ये 3 अनधिकृत कत्तलखान्यात छापा मारून सील केले गेले आहेत. आयुक्त सचिन ओंबासे यांच्या आदेशावरून सदर बाजार पोलीस एपीआय आयवळे यांच्या 5 पोलीस टीम आणि मंडई अधीक्षक तोडकर, 6 निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक कट्टीमनी व इतर सहकाऱ्यांसोबत उपायुक्त किरण मोरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली. त्याबद्दल सर्व गोप्रेमी आणि गोरक्षकांतर्फे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती सदस्यांकडून आवाहन करण्यात येत आहे की सोलापूर शहरात कुठेही अनधिकृत कत्तलखाने आणि गोमातेची हत्या चालू असेल तर त्याचे फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून लोकेशन महापालिका मंडई अधीक्षक किंवा पोलीस कंट्रोल रूम वर कळवावे. त्यांच्यावर योग्य ती त्वरित कारवाई करण्यात येईल. अन्न व प्रशासन विभागातर्फे मांस मच्छी दुकानासाठीचा परवाना दिला जातो, परंतु जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येत विनापरवाना दुकाने राजरोसपणे सुरू असून दुकानाच्या मागील बाजूस बकरे, कोंबड्या उघड्यावर गटारी आणि उकिरडा शेजारीच कापले जातात. तेच मांस उघड्यावर विक्री केली जाते. त्यामुळे अशा अनधिकृत बेकायदेशीर दुकानांवर अन्न आणि प्रशासन विभागाने पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. नाहीतर पुन्हा बर्ड फ्लू सारखे संसर्गजन्य रोग पसरू शकतील आणि महानगरपालिकेला उपाययोजना करत बसावे लागेल. मृत प्राणी व पक्षी यांच्याकरता विद्युत दाहिनी तयार असून ती अद्याप कार्यान्वित का होत नाही. मागील 3 वर्षांपासून प्राणी क्लेश प्रतिबंधित समितीचे गठन पशु उपायुक्त करत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर कोणाचेच नियंत्रण राहत नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा ही पशु पक्षी आणि प्राणी प्रेमींची अपेक्षा आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.